सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं मुसळधार पाऊस पडत आहे. या कारणानं यातील जे पर्यटन आहे हे मोठ्या प्रमाणात बहरलेलं पाहायला मिळत आहे. आपण सध्या आहोत खास या ठिकाणी जे सातारा शहराची जलवाहिनी मानली जाते. या ठिकाणी भुशी डॅम फील असं एक तयार केलेला आहे निसर्ग, आणि या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक आले आहेत. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल नक्की कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? रम्य तो सातारा, रम्य तो कास पठारचा धरण. इथे आम्ही सकाळी 9 पासून इथंच आहे. आम्हाला काय घरी जाऊच वाटेना झाले. आम्ही वर जातोय खाली येतोय, वर जातोय खाली येतोय. म्हणजे चहा नाश्त्यापासून ते आम्ही सगळं इथंच करणार आज. आणि रात्री जवळजवळ आम्ही 9 पर्यंत आम्ही इथंच आहे. स्टे वगैरे नाही, पण आम्ही 9 पर्यंतच आहे. या ठिकाणी पाऊस पण आहे मोठ्या प्रमाणात, धुकं पण आहे. कसं वाटतंय? सकाळपासून आम्ही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सर्व ऋतू इथंच अनुभवलेत. सकाळपासून आम्ही इथंच आहे. एक नंबर वातावरण आहे आणि इथून आता घरी जायची इच्छाच होत नाही. नक्कीच काय सांगता? मला तर खूप बरं वाटलं, कारण कास हा पहिल्यापेक्षा आता सुंदर वाटतोय. त्यात हे डॅम बांधल्यामुळं तर अजून मस्त वाटते. सकाळपासून इथं खूप गर्दी झाली. च्या मायला एक नंबर वाटतोय सातारा. नक्कीच या ठिकाणी येऊन एक निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळत असल्याचं येथील पर्यटकांनी बोलून दाखवलेलं आहे. कॅमेरामॅन मंगेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा.